हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एक्झाम अश्योर. तर आज आपण जी एमपीएससी ची असिस्टंट टाउन प्लॅनरची एक्झाम आहे त्याच्या पॅटर्न बद्दल, सिलेबस बद्दल आणि प्रिव्हियस इयरचे जे कट ऑफ मार्क्स होते ते बघणार आहोत. तर एक्झाम पॅटर्न जो आहे हा दोन स्टेजेस मध्ये होणारे एक्झाम. पहिली स्टेज म्हणजे जिथे तुमचं स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे, जिथे ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील, ज्यात आपल्याला 100 प्रश्न दिले जातील, 2 मार्क एका प्रश्नाला, असं करून टोटल 200 मार्काची परीक्षा असते. आणि प्रत्येक चुकीच्या आन्सरला 1/4 नेगेटिव्ह मार्किंग हे असतं. आता ही जी रिटन टेस्ट आहे किंवा ही ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू टेस्ट आहे, ही क्वालिफाय केल्यानंतर जर कट ऑफच्या स्कोरच्या पेक्षा जास्त आपल्याला मिळाले मार्क्स, तर आपण मग इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतो. सो ह्यातला जो दुसरा टप्पा आहे तो इंटरव्ह्यू आहे. आणि इंटरव्ह्यू मध्येही आपल्याला सेपरेटली 41%, 41% पेक्षा जास्त मार्क्स हे मिळाले पाहिजेत. जे इंटरव्ह्यूचे अलॉटेड मार्क्स आहेत त्याचे मोर दॅन 41%, 41%पेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत, तरच आपण फायनल जी सिलेक्शन लिस्ट असती त्याच्यासाठी आपण कन्सिडर केले जातो. एक्झामचा जो सिलेबस आहे, तर हा जो सिलेबस आहे जो मागच्या वर्षी जी लास्ट एक्झाम झालेली 2022 मध्ये, त्यावेळेस एमपीएससीनी एटीपी एक्झामचा सिलेबस हा अपडेट केला होता. तर तोच सिलेबस मोर ऑर लेस ह्यावेळेस ही असणार आहे, जिथे की आपण करंट इव्हेंट्स, टेक्नॉलॉजी, आता हे सगळं बघणार आहोत किंवा हे सगळं जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर जसं की आता मागच्या वर्षी जे सुपरटेक ट्विन टावर बिल्डिंग नोएडामध्ये जी डिमॉलिश केलेली कोर्टाच्या ऑर्डर अनुसार, तर त्याबद्दल ही प्रश्न होते. तो एक करंट इव्हेंटचा भाग आपण घेऊन गृहीत धरून चालू. त्याच्यानंतर परत गव्हर्नमेंटचे जे ऑनगोईंग स्कीम्स आहेत, जसं की अर्बन मिशन झालं, स्मार्ट सिटी, अमृत, हे सगळ्यांवरही प्रश्न येतात. पॅन इंडिया लेवल आणि महाराष्ट्र लेवलचे जे पॉलिसीज आहेत, ट्रान्सपोर्ट पॉलिसी, लँड युटिलायझेशन पॉलिसी, ह्याबद्दल ही प्रश्न आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट, त्याच्या व्यतिरिक्त प्लॅनिंग थिअरीज, गार्डन सिटी कन्सेप्ट एबेनेझर हावर्डचा किंवा पॅट्रिक गिडिसियन ट्रायड, कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल, सेक्टर थिअरी, मल्टिपल न्यूक्लियर थिअरी बाय हॅरिस अँड उल्मन, किंवा नेबरहुड कन्सेप्ट क्लॅरेन्स पेरी किंवा क्लॅरेन्स्टाईन आणि हेनरी राईटचा, ह्याबद्दल ही प्रश्न अपेक्षित आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सिलेबस मधला पार्ट म्हणजे हे आरपीडीपी, रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन, ह्याबद्दलचे डिटेल्ड प्रश्न, राईट फ्रॉम त्याचं प्रेपरेशन टू डिलिनेशन, सगळे डिटेल्स. त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग स्कीम, तर रिजनल प्लॅन, टाउन डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम हे सगळ्यात महत्वाचे पार्ट्स आहेत सिलेबस मधले. मग यूडीसीपीआर एक खूप महत्वाचा भाग आहे, जे जर बघितलं तर हे पॅन महाराष्ट्र ऍप्लिकेबल डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आहेत. त्या व्यतिरिक्त ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग, एन्व्हायरमेंटल प्लॅनिंगच्या संदर्भातचे प्रश्न. मग वेगळे वेगळे जे ऍक्ट्स आणि रूल्स आहेत महाराष्ट्रात, जसं की म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, म्युन्सिपल काउन्सिल, लँड रेव्हेन्यू कोड, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट, ह्या सर्वांबद्दलही एक दोन प्रश्न विचारले जातात. परत महत्वाचं म्हणजे लँड ऍक्विजिशन ऍक्ट, जी 2013 मध्ये आपली राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट म्हणून आली आहे. त्याबद्दल ही डिटेल्ड प्रश्न विचारले गेले आहेत. प्लॅनिंग व्यतिरिक्त व्हॅल्युएशन हा जो टॉपिक आहे त्याच्यावरही बरेचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. राईट फ्रॉम बेसिक्स ऑफ व्हॅल्युएशन, डिफरंट फॉर्म्स ऑफ रेंट, परत पर्पज ऑफ व्हॅल्युएशन काय आहे, इयर्स परचेस, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू, हे बेसिक गोष्टी. त्या व्यतिरिक्त व्हॅल्युएशन टेबल, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1, अमाउंट ऑफ ₹1,
सिंकिंग फंड काय आहे, व्हॅल्युएशन एखाद्या प्रॉपर्टीची किंवा एखाद्या लँड पार्सलची व्हॅल्युएशन काढायची जी असते त्याचे काय वेगळे वेगळे मेथड्स आहेत, ASR जे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स आहे त्या संदर्भात की ते प्रिपेअर कसं केलं जातं ASR, बल्क लँड साठी व्हॅल्युएशनची प्रोसेस जी असते ती काय आहे. सो मोर ऑर लेस हा सगळा आपला सिलेबस आहे या एक्झाम साठी. आणि प्रिव्हियस इयर कट ऑफ जर बघितला तर 2022 मध्ये जो रिटन टेस्ट होती आपली ऑब्जेक्टिव्ह MCQ ची, त्याला रिटन टेस्टला 144.50 हा कट ऑफ होता. आणि त्याच्या आधीची जी 2018 ची एक्झाम होती त्याला 82 हा कट ऑफ गेलेला. तर जर बघितलं तर प्रत्येक वर्षी ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट केली जाते त्यावेळेस त्याची डिफिकल्टी लेवल ही वाढत जाते, प्लस कट ऑफ ही इन्क्रीज होतोय आपला. सो विश यू ऑल ऑल द बेस्ट. आणि एक शेवटचा रिमाइंडर की जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर 8 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे, तर त्याच्या आधी प्लीज फॉर्म भरून घ्या. थँक्यू.